ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 72,29,339 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 19,74,00,000च्या रोकडीसह 32,05,00,000ची मालमत्ता जप्त करण्यात आली असून पुढील 2 दिवस कसून तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील 6,955 मतदान केंद्रांवरील सर्व तयारी झाली असून 10,935 पोलीस आणि 24 केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्याही तैनात झाल्यात. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला असून मतदारांनी आपलं नाव तपासून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत केली. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 244 उमेदवार आपलं नशीब आजमावत असून सर्वात जास्त 24 उमेदवार हे कल्याण पश्चिम मतदारसंघात तर सर्वात कमी 7 उमेदवार हे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत. ठाणे, डोंबिवली, कोपरी पाचपा खाडी, शहापूर, मुरबाड 9 पर्यंत उमेदवार आहेत. सर्वाधिक 5,45,000 मतदार हे ओळा मळशिवडा मतदारसंघात असून सर्वात कमी 2,83,397 मतदारसंख्या ही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात आहे. जिल्ह्यात 38,45,042 पुरुष आणि 33,82,882 स्त्री मतदार असून 1,603 तृतीयपंथी मतदार आहेत. 56,976 मतदार हे 85 वर्षावरील असून 38,149 दिव्यांग मतदार आणि 1,72,981 हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली.